जैनापूरच्या महिला सरपंच संगीता कांबळे 9,000च्या लाच प्रकरणी अटक। अँटी करप्शन ब्युरोची भरदिवसा कारवाई। मुलगा निकेत कांबळेवरही गुन्हा दाखल। कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जैनापूर तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायत सरपंच सौ संगीता रमेश कांबळे वय 52 यांना 9,000च्या लाच प्रकरणी अटक केली असून त्यांचा मुलगा निकेत रमेश कांबळे वय 30 यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार याने त्यांच्या पत्नीच्या नावाने ग्रीन नेट या नावाने शेडनेट व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत जैनापूरकडून परवानगी मिळवण्यासाठी अर्ज केला होता। या कामासाठी सरपंच संगीता कांबळे यांनी सुरुवातीला 10,000 रुपयांची लाच मागितली होती। तक्रारदाराने याबाबत कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता संगीता कांबळे व त्यांचा मुलगा निकेत कांबळे यांनी 10,000 रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 9,000 रुपये घेण्याचे ठरवले। यानंतर अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचला। मात्र 5 साक्षीदारांसमक्ष आरोपींनी काम पूर्ण झाल्यानंतर पैसे घेऊ असे सांगत प्रत्यक्ष रक्कम स्वीकारण्यास नकार दिला। तरीही लाच मागणी केल्याचे पुरावे मिळाल्याने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर व त्यांच्या पथकाने केली।